दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास संस्थेतील एका पदाधिकाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार करून बनावट स्वाक्षरी करत विश्वासांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। दादर येथील विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेत गेल्या काही वर्षांपासून येथील अध्यक्षांसह इतर विश्वस्तांना अंधारात ठेवत संस्थेतील गजानन देवीदास नागे या सदस्याने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संस्था बळकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सदर प्रकरणात ट्रस्टच्या इतर विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्त वरळी मुंबई यांच्याकडे पुराव्यासह तक्रार नोंदवली आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, अकोला। सर, मला सांगा, विद्यमान आमदार महेश सावंत माहीमचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। त्यांनी असा आरोप केलेला आहे की विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेमध्ये एका सदस्याने बोगस स्वाक्षऱ्या मारून बळकावण्याचा प्रकार केलेला आहे। काय नेमकं हा प्रकार आहे? त्याची आम्ही आमच्याकडनं पुष्टी करतो की त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे ते, कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी त्यामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या आमदार साहेबांनी निदर्शनास आणून दिले आपल्या आयुक्तांना। खूप मोठी गोष्ट आहे आणि असे बरेचसे लोक आहेत जे समोर यायचा प्रयत्न करतात, सांगायचा प्रयत्न करतात पण करू शकत नाही आणि काही ना काही अडथळे असतात। पण आज आम्ही त्यांचे आभारी आहोत ऑन बिहाफ ऑफ जितके पण आमचे म्हणजे ट्रस्टी होता आणि जितके आमचे सदस्य आहेत त्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आज समोर गुहाकार करून, आजपर्यंत मी त्यांना भेटलेलो नाहीये आणि मला फक्त नावाने मी ओळखतो त्यांना आणि त्यांचा आम्ही अभिमान वागतो आणि त्याची पुष्टी करायला हरकत नाही आम्हाला। सर, नेमका हा जो प्रकार घडलेला आहे यामुळे कुठेतरी जे लोकसेवा केला जाते याच्यावर कुठेतरी परिणाम होतोय का? 100% परिणाम होतो ना तो। आज जेव्हा आम्ही सत्तेवर आलो त्या 10 वर्षाची ट्रस्ट बंद पडली होती, आम्हाला बसायला स्टूल सुद्धा नव्हतं, ऑफिस सुद्धा नव्हतं। जेव्हा आम्ही तुला 10-11 वर्ष आम्ही आज चालवलं त्यांना, सगळ्या गोष्टी तरतूद केल्या रूल प्रमाणे आणि त्याच्यानंतर हा थोडासा ज्यावेळेस कोविड लागला त्यावेळेस मी आणि आपले गोरे सर आम्ही बाहेर होतो विदर्भामध्ये आणि त्या इकडे येऊ शकलो नाही आणि त्या दरम्यान ते इलिगल ऍक्टिव्हिटीज मिटिंगा घेतल्या आणि या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या त्यांनी। तर आम्ही दोघे आम्ही तसंच व्हाईट कॉलर वाले आम्हाला काही वाढणं करता येत नाही, फक्त लिगल शिवाय। तर लिगलिटीच्या प्रमाणे ते सगळं ते चालू आहे कोर्टामध्ये। सर, आणखी एक प्रश्न विचारतो की काही विश्वस्त जे आहेत की ज्याच्यामध्ये काही नाही नसताना सुद्धा गजानन नागे या सदस्याने हे बोगस स्वाक्षरी केलेले असे स्पष्ट होत आहे आणि त्यांनाही फसवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला अशा प्रकारच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या। काय नेमका त्यांनी करायचा प्रयत्न केला? गजानन नागे यांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला असं वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे। ते चुकीचं आहे सगळं आणि जे काही गोष्टी झालेल्या आहेत, ज्या काही आजपर्यंत गोष्टी घडल्या त्या सगळ्या रेकॉर्डवर आहेत। त्यामध्ये बरेचसे पोलीस स्टेशन मध्ये पण तक्रारी झालेल्या आहेत, पोलिसांनी तक्रार केली, त्यांनी तक्रारी करून ऐकणार कोणी नाही ना, या सगळ्या गोष्टी घडल्यात। मला वाटते की आज माननीय चरणी कमिशनरकडे ह्या गोष्टी गेलेल्या, तर मला असं वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आणून पाणीचं पाणी करायला पाहिजे, जे काही आहेत गोष्टी क्लिअर करायला पाहिजे त्यांनी आणि एक जे ट्रस्ट आहे चांगल्या माणसाचा हातात देऊन ती ट्रस्ट पुढे जायला पाहिजे। सर, आणखी एक प्रश्न विचारतो की कुठेतरी याच्यावर पडदा टाकण्याचा राजकीय दबाव येत आहे असं आपल्याला वाटतं का? म्हणजे किती राजकीय दबाव असला तरी चॅरिटी कमिशनरची बॉडी ही इंडिव्हिज्युअल आहे, मी कुठल्या बळी कधीच जात नाही, जे मला तरी माहित आहे। आणि अल्टिमेटली प्रत्येक गोष्टीचे डिसिजन कुठल्या कुठल्या नियमावलीमध्ये बांधलेले आहे, तर नियमाच्या विरुद्ध कोणीच काही करू शकत नाही आणि मला नाही वाटत की चॅरिटी कमिशनर कडनं हे किंवा त्या ऑफिस कडनं असं कधी होईल,
कारण की अल्टिमेटली ते बसलेले लोक सेवा करतात आणि आम्हाला एवढं माहित आहे की जे न्याय प्रविष्ट ज्या काही गोष्टी असतील किंवा न्यायामध्ये जे काही काम चाललेलं असतं न्यायावर आमचा पूर्ण विश्वास आहे. गोरे साहेबांचा असो की आमचा असो, आमचा सगळ्यांचा न्यायावर पूर्ण विश्वास आहे आणि न्याय आज उद्या जेव्हा हे लागेल ते बरोबरच लागेल असं आम्हाला वाटतं.